ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया। संत महिमा वर्णो किती, निर्जीव चालविली भिंती। बेस कमी करायचा। जडमोड उद्धरिले, जडमोड उद्धरिले रेड्यामुखी वेद बोलविले। संत महिमा वर्णो किती, निर्जीव चालविली भिंती। मने नामयाचा नारा, मने नामयाचा नारा, नमन माझे ज्ञानेश्वरा। संत महिमा वर्णो किती, निर्जीव चालविली भिंती। ओम नमो ज्ञानेश्वरा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। जी आणिले हरिहर ब्रह्मदेवा, स्वरूपी मिळविले योगिया चांग देवा। ती केली ऐसी अवतार लीला, नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला। संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। महिम् अपारन्ते परमविदुषो यद्य सदृशी, स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः। अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन्, ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः। मस्तकहि पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी विठ्ठल। ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया। संत महिमा वर्णो किती, निर्जीव चालविली भिंती। संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग
भक्तराज शिरोमणी वारकरी संप्रदायामध्ये स्वहस्ते ज्ञानोबांनी ज्या संतांना शिरोमणी ही पदवी बहाल केली, ज्ञानदेव म्हणे तू भक्तराज शिरोमणी, असे संत शिरोमणी नामदेव यांचे सुपुत्र नारायण महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा विश्वमौली ज्ञानोबा यांच्या नामाचा महिमा गाणारा आणि मौलींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल आळंदीमध्ये ज्ञानोबारानं सोडून दुसरं काय सांगावं. या नियमाला अनुसरून या अभंगाची उपाययोजना, या अभंगाची सेवा करण्याचा मानस अंतःकरणामध्ये आहे. तुम्हा सगळ्यांच्या प्रती अत्यंत सद्भावना आहे, करुणा आहे, प्रेमभावना आहे. सगळ्या वारकऱ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत आहे. पंढरपूरची वारी ही आनंदाची वारी आहे आणि आळंदीची वारी ही भावनेची वारी आहे. या 2 वाऱ्यांमधला खूप मोठा फरक आपल्याला जाणवतो. संत तीर्थ आणि देवतीर्थ अशा 2 वाऱ्या वारकरी संप्रदायात पद्धतीत प्रघात आहे, परंपरेत आहेत. त्यातही संतवारीचा वारकऱ्याला अत्यंत जिव्हाळा आहे, साधकाला अत्यंत जिव्हाळा आहे. मी कालही बोललो, आळंदी असं क्षेत्र आहे जिथे आपल्या विद्वत्तेच्या आधारावर, आपल्या शब्द पांडित्याच्या आधारावर पोहत राहण्यात मजा नाही. इथं विद्वत्तेच्या शब्द ज्ञानाच्या आधारावर पोहत राहून आपल्या विद्येचं प्रदर्शन केल्यापेक्षा ज्ञानोबा यांच्या मुखातून बाहेर पडलेल्या भगवती ज्ञानेश्वरीच्या भाव विश्वात बुडून जाण्याची ही नगरी आहे. या नगरीचं आपलं फार जुनं नातं आहे. ही काही सामान्य नगरी नाही आणि अशा नगरीत आपल्याला सगळ्यांना उपासना करायला मिळते. खरं तर दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी, आम्हाला हे व्यासपीठ तयार करून दिलं. ही सगळ्यांना सुलभ संधी श्रवणाची, बोलण्याची, भजनाची ज्यांनी उपलब्ध करून दिली त्या गोरे गुरुजींना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे, त्यांना प्रणाम केला पाहिजे. रमेश महाराज गोरे, खरोखरच गोरे गुरुजींची कायमच तळमळ विद्यार्थ्याप्रती असते. अनेक वर्ष संस्था त्यांनी चालू करायच्या आधीही त्यांचा क्लास होता आणि आजही तो क्लास त्यांनी सेवेत चालू ठेवलेला आहे. ज्ञानोबांप्रती अत्यंत श्रद्धा आहे, प्रेम आहे. माऊलींच्या भूमीत आपण आपल्या लेकराबाळांना घेऊन राहिलं पाहिजे. सुंदर वास्तू इथं निर्माण झाली. या माऊली परिवारात, या संगीत शिक्षण विद्यार्थ्यात जे आजी माजी विद्यार्थी आहेत, या गुरुकुलात ज्यांचं ज्यांचं भविष्य घडलं, जे घडवणार आहेत, त्या सगळ्यांच्याच साथीनं महाराजांनी हा गोवर्धन पर्वत गेले काही वर्ष झाली उचललेला आहे. त्यामध्ये आम्हाला ही सेवा रुजू आपण सगळ्यांनी करून घेतली. मला असं वाटतं मी 2-3 कीर्तन करतो, 3री सेवा मी या द्वादशीच्या पर्वावरती करतोय. अक्रूर महाराजांचा पहिल्यांदा मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आग्रह होता की आपण ही सेवा केली पाहिजे. तशा आळंदीत कीर्तनं करावी वाटत नाही. काय आपण इथं सांगायचं, आपलं कायमच सांगणं आहे. आपल्या फडावर आपण भजनाची, टाळाची, हरिपाठाची, काकड्याची सेवा करत राहावी. पण मग सगळ्यांचा आग्रह आहे आणि आळंदीमध्ये मग काही थांबूच नाही. आपणही कधी ज्ञानोबारांचं वर्णन करायचं, आपलं मुखकमल कधी पवित्र करून घ्यायचं. त्यामुळे इथं पांडित्यात दर्शन घडवायला किंवा तुम्हाला फार समाधान वाटेल अशा उद्देशानं सेवा करायला, त्याहीपेक्षा ज्ञानोबारांच्या चरणी आपली काहीतरी सेवा परंपरेनं समर्पित करण्याकरता मी या नारदाच्या गादीवर उभा आहे. तुम्हा सगळ्यांप्रती खूप करुणा अंतःकरणात आहे. इथं भजन साथीला महाराष्ट्रातलं भजन वैभव उपस्थित आहे. जवळजवळ जेवढ्या आडनाव कीर्तनाला आहेत तेवढ्या सगळ्या आडनावाचे शेवटी मात्रेच्या आडनाव कीर्तनाला आहे. खोले, भगोरे, गोरे, पठाडे, म्हणजे सगळेच बघा तुम्ही, वनवे, कितीतरी आडनाव आहेत. पण काही आडनाव मात्रेचे जरी नसले तरी मात्रेत वाजवणारे अनेक आडनाव इथे उपस्थित आहेत. आदरणीय सगळी महाराज मंडळी आहेत. श्रद्धेय श्री गुरु स्थानी असलेले सगळे भजन वैभवातली दिग्गज मंडळी. आपल्याला जे कळतही नाही ते असं म्हणत राहतात, फक्त वा वा म्हणतो आम्ही गुरुजी, आम्हाला त्यातला काही फार कळत नाही. काय चाललंय तुमचं कानाला बरं वाटतं ते पण कळत नाही. आम्ही त्या फंदात पडलो तर हे वांग्यात घोडं जाईल आमचं. पण महाराष्ट्रातलं भजन वैभव
यशोशिखरावर नेण्याचा, ज्यांनी या यज्ञात आहुती घालून खूप मोठा वसा वारसा जोपासला, असे आदरणीय महेश्वरजी भगुरे गुरुजी कार्यक्रमाला उपस्थित आहे. सरकार कोणाचंही स्थापन केलं तरी पवाराला घेतल्याशिवाय स्थापन होत नाही, म्हणून आदरणीय महाराष्ट्रामध्ये गाजलेलं भजन विश्वातलं गोड नाव आदरणीय रवी महाराज पवार कार्यक्रमाला उपस्थित आहेत. महाराजांनाही धन्यवाद देतो. भरपूर महाराज मंडळी आहेत. आज मृदंग साथीला महाराष्ट्रातलं मृदंग विश्व, 2 लेकरं आईच्या पोटी जन्माला आली, दोघी महाराष्ट्राचे चिरतरुण आणि प्रसिद्ध वादक झाले. धन्य आहे त्या माऊलीची कूस. असा पठाडे परिवाराचा नावलौकिक करणारे आमचे बरेचजण पठाडे कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मृदंग विश्वातला नाशिक जिल्ह्यातला एक गोड हात आदरणीय दिनेशजी महाराज मोजाड आहेत, आमचे माऊली महाराज चव्हाण आहेत, युवराज महाराज साथीला आहेत, आदी करून सगळीच महाराज मंडळी. माफ करा, मला मनापासून माझ्याकडून खरंच काही नावं आज राहणार आहे, पण तुम्हाला सगळ्यांना माझ्या अंतःकरणामध्ये भरपूर जागा आहे, प्रेम आहे. तुमची सगळ्यांची नावं घेत राहिलो तर आपलं चिंतनही बाजूला सारेल आणि मला असं वाटतं ते तुम्हालाही काय आवडणार नाही. तुम्हाला सगळ्यांप्रती करुणा आहे. दीपक महाराज आहेत, तुषार महाराज, आदी करून सगळीच महाराज मंडळी उत्तम सिस्टीम कार्यक्रमाला पण लावलेली आहे. माऊली महाराज आहेत, भरपूर कीर्तनकार आज आलेले आहेत. आमचे करुण महाराजांसमवेत कायम असलेले आप्पा आहेत, आप्पाजी सादर सगळीच महाराज मंडळी. मी गोड अभंग सेवेकरता निवडलेला आहे आणि मिळालेल्या वेळेमध्ये 1 तासभरात सेवा आपल्याला पूर्णतेला न्यायची आहे. या आळंदीच्या वारीमध्ये येत असताना ज्ञानोबारांप्रती काही आपल्या अंतःकरणातली सद्भावना व्यक्त करावी म्हणून संत परंपरेचा ज्ञानोबारायांवर प्रकाश टाकलेला उल्लेख आपण करत असतो. त्यातलाच हा गोड अभंग आहे. ज्ञानदेव म्हणता माया गेली समोळ विलया. नाम महिमा सांगताय. प्रत्येकाचा एक महिमा आहे आणि नामाचा विशेष महिमा आहे. त्यातही 2 महिमे विशेष आहे. एक भगवंताच्या नावाचा महिमा आणि एक संतांच्या नावाचा महिमा. देवाच्या नावाचा काय महिमा आहे हो? नामनोस्मी यावते शक्ती पापरणेर हरणीर तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जनहा. महर्षी व्यास असं बोलतात महाभारतात. या जगामध्ये अजून असा पापी जन्माला यायचा बाकी आहे की भगवंताचं नाव घेतलं आणि त्याचं गुणानुवाद केल्यानंतर, त्याचं नाम घेतल्यानंतर त्या पाप्याचं पाप गेलं नाही. ते सर्व दर्पणामध्ये भगवंताचं वर्णन करत असताना असं म्हणतात, ऐश्वर्य श्रवणात भक्तीही उत्पन्न नापी वर्धते. देवाचं ऐश्वर्य ऐकलं की भक्ती जन्माला येते अंतःकरणात. देवाचं ऐश्वर्य ऐकत राहावं. काय देवाजवळ आहे? ऐका यशस्वी अवदार्य ज्ञान. हे ऐकत राहायचं. काय होईल त्याने? ऐश्वर्य श्रवणात भक्ती ही उत्पन्न. हा भक्ती उत्पन्न होईल पण नापी वर्धते, वाढणार नाही, वाढणार नाही. काय सुंदर भाव आहे त्यांचा. वाढणार नाही, उत्पन्न होईल. उत्पन्न झालेल्या गोष्टी वाढत थोडी असतात. त्या काही कालाकरता उत्पन्न होतात, लगेच थांबतात. आपल्याला थांबायचं नाही. भक्ती ही थांबण्यात मजा काय? गेल्या वर्षी तीच वारी होती, याही वर्षी तीच वारी आहे. कालही आपल्याला काही पाठ करावं वाटत नव्हतं, आजही काही पाठ करावं वाटत नाही. आजही आपल्याला काही पाहावं वाटत नाही. दिवस जातो, एखादी ओवी पाठ होत नाही, एखादा श्लोक पाठ होत नाही, एखादा अभंग पाठ होत नाही, एखादी चाल कोणाची ऐकल्या जात नाही. मला असं वाटतं आपण थांबलो असलो तर कुठलंही क्षेत्र आपल्याला पराकोटीला कधी घेऊन जात नसतं. वर्षा काळे सरिता जैसी चढू लागे पंडू सुता तैसी नित्य नव भजता श्रद्धा दिसे. प्रतिक्षणम वर्धमानम भक्तीचं सूत्र आहे. अहो ही वाढत राहावी. ती वाढत राहावी असं वाटत असेल तर फक्त ऐश्वर्य ऐकू नका. तुम्ही काम करा. काय ऐका? विना गुणानुसंधानात भगवत पाद्य पद्मयो हो. तुम्ही गुणानुसंधान साधा. कोणाबरोबर साधायचं? अहो गुणानुसंधान साधायचं असेल तर एकच महात्मा या जगाच्या पाठीवर आहे. एक संतत्व या विश्वाच्या पाठीवर आहे. ज्या संतांना श्री ज्ञानदेव म्हणतात. तुम्ही त्यांच्याकडे जा. त्यांच्याशी एकदा अनुसंधान झालं, तुमची नाळ जोडली गेली, जगामध्ये कोणाचं ऐश्वर्य तुम्हाला ऐकावं लागणार नाही. आळंदीत दुसरं काही सांगू नये, दुसरं काही ऐकू नये, दुसरं कुठं फिरू नये. गुलाबराव महाराज माधानकर फार प्रेम होतं ज्ञानोबारांना. ते कन्या म्हणून घ्यायचे ज्ञानोबारांची. काय झालं? त्यांचा उत्तरार्ध सुरू झाला आयुष्याचा. फार गोड प्रसंग आहे का?
आणि त्यांना असं समजलं की माझा प्राण आता जाऊ शकतो. मग त्यांना भरून आलं. जवळ काही शिष्य होते. माझा प्राण जाऊ शकतोय लक्षात येता बरोबर ते म्हटले तुम्ही एक काम करा, आळंदीच्या बाहेर पडण्याची लवकर माझी व्यवस्था करा. का हो सांगतो तुम्हाला. आपण का करा तुम्ही व्यवस्था. बरेच शिष्य प्रश्न जास्त विचारतात. बहुतेक ही पद्धत तेव्हापासूनच असेल कदाचित. शिवपीठ है जुना जुनाट सोडून इथं कुठं प्राण सोडायची जागा आहे काही. चला आळंदीला. त्यांनी दिलेलं उत्तर मला आपल्याला सगळ्यांना अपेक्षित आहे सांगायला. ते म्हटले माझा प्राण जर आळंदीत गेला तर ज्ञानोबारांचं दर्शन घेतल्यानंतर कुठंतरी कोपऱ्यात माझी माणसं समाधी बांधतील, तुम्ही सगळे बांधाल शिष्य. आणि ज्ञानोबारांचं दर्शन करून आले की लोक माझ्याही समाधीवर डोकं टेकवतील. अरे ज्ञानोबाराय सोडून आळंदीमध्ये डोकं टेकवणे इतकी पवित्र जागा जगाच्या पाठीवर कोणती नाही. देशिक राजा दयानिधी अलंकापुरी जो नांदे. तो काही सामान्य राजा आहे का? त्याला काही निवडून आणलंय कोणी? तो सम्राट राजा आहे. दुसरं राजपद आळंदीत कोणी घेऊ नये. स्वतः देवानं ते राजपद, तो राजपदाचा मुकुट त्या भगवान शिवाने सिद्धेश्वरांनी ज्ञानोबारांच्या डोक्यात घातला. आणि तुम्हाला शोभून दिसतो ज्ञानराजा. म्हणून या नगरीमधले वारकऱ्याला फार प्रेम उत्पन्न होतं. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. आळंदी ही आळंदीच आहे. जे विद्यार्थी आळंदीला शिकले त्यांना माहिती आहे, काही काळ असा येतो की घरची आठवण आली की आळंदीकडून घरी जावं वाटतं. पण संस्था झाल्यानंतर, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेला आळंदी सोडल्या जाते त्यावेळेला प्रत्येक सेकंदाला, क्षणाक्षणाला, पावला पावलाला आळंदीचं स्मरण होतं. आळंदीसारखं भोजन कुठे नाही, आळंदीसारखं प्रेम कुठं नाही, आळंदीसारखा दर्शनाचा आनंद कुठे नाही, आळंदीसारखं भजन कुठं नाही, आळंदीसारखे मित्र कुठं नाही. हे सगळं अनुभूतीला आणून देणारी ही नगरी आहे. त्यामुळं आळंदीत येऊन काय शिकायचं, काय यायचं आपल्याला तो नंतरचा भाग आहे. आळंदीत प्रेम कशाला म्हणतात हे प्रतीतीला आणून देणारी ही नगरी आहे. त्यामुळे या नगरीत ज्ञानोबाराय सांगायचे आपल्याही आयुष्यातला प्रतिबंध कमी होईल. कसला प्रतिबंध आहे? सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे मनुष्याला तो मायेचा. भक्ती करू देत नाही ती. 4 गोष्टी अशा आहेत ज्या शब्दाच्या अतीत आहे, त्याचं वर्णन करता येत नाही. 1 येतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. वर्णन करता येत नाही भगवंताचं. काव वेद पायपा जाणीवेची निबडी, कोणी वेदापासोनी असे आगडे, की शेषावनी तोंडागडे बोलती आती. कोण वर्णन करणार आहे त्याचं?
वेदाला जमलं नाही तर आपण काय भगवंताचं वर्णन करायचं, सांगता येत नाही. चला पुढं. 2 प्रेम. प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. आम्हाला सांगता येत नाही, बोलता येत नाही. खूप प्रेम आहे माझं तुमच्यावर. किती जोर देता खूप या प्रेमावर की त्याला आपल्या प्रेमाचा परिचय होईल. सांगता येतं ते. तिसरी गोष्ट आहे संत, सांगता येत नाही. पुढं या अभंगात तो विषय आहे. आणि चौथी गोष्ट आहे माया, सांगता येत नाही. अरे तिचं ठिकाण सांगता येत नाही, तिचा आवाका सांगता येत नाही, तर तिचं वर्णन काय करायचं. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश याच्या पलीकडं, अलीकडं द्वैत आणि पलीकडं अद्वैत. अलीकडं अज्ञान आणि पलीकडं ज्ञान. हे अलीकडं पलीकडं काय, अरे याच्या मध्ये जे अंतर आहे तोच परमार्थाकरता प्रतिबंध आहे. इकडून तिकडं जायचंय, खरंय की खोटंय ते कळू देत नाही. नाही ते दाखवते आणि आहे ते लपवते. तिचं नाव माया आहे. फक्त आवरण सारावं लागतं. किती जण ज्ञानोबा काय आमच्या दीपक महाराजांनी पहिला नंबर आला बरं का, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये. आस्तेची या महापुरी रिगता ती कोटीवरी परिप्राप्तीची या पैल तिरी विपायला निघे. गोड ओवी त्यांनी मला स्मरणात आणून दिली. ज्ञानोबा म्हणतात पहिली प्राप्तीची या पैल तिरी. पहिलं तीराला जायचं असेल तर प्रतिबंध सारावा लागेल. अरे मध्ये आलेली अडचण निवृत्त करावी लागेल. आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. पाणी आहे पण वरती शेवाळ आलाय, प्रमाणाची आठवण तुम्हाला द्यावी लागणार आहे. बाबुडीची सारावी हाते. क्या बात आहे. बाबुडीची सारावी हाते परी पाणी तर वशा येते आई ते आभ्रची की जाय परते गगनते. काय ज्ञानोबारांनी बोलावं महाराज. अरे शेवाळ बाजूला सारल्याशिवाय जसं पाणी दिसत नाही, जसं प्रतिबंध सारल्याशिवाय पहिलं तीर दिसत नाही, अज्ञान बाजूला गेल्याशिवाय ज्ञानाचा प्रकाश पडत नाही. ब्रह्मतेची माया, माया तेची ब्रह्म. कळूच देत नाही हो काय चाललंय, कसं नावा रूपाला आणते. पण आमच्या संतांना सगळं कळतं, कारण या 5 तत्वापर्यंत आपण कोणी जात नाही. आपले संत त्याचे पलीकडे गेले. ऐका, हे जे तत्व आहेत, पृथ्वी आहे, जल आहे, वायू आहे, आकाश आहे, तेज आहे, या 5 तत्वामध्ये सगळेच संत सामावलेले आपल्याला दिसतात. पृथ्वी या तत्वात ज्ञानोबा समाधिस्थ आहे. तेज या तत्वात चित्कला आदिशक्ती जगन्माता मुक्ताबाई स्थित आहे. तेज हे तत्व मुक्ताबाईचं आहे. पृथ्वी ही तत्व ज्ञानोबाईंचं आहे. जल हे तत्व नाथांचं आहे. नाथ महाराज जलाला तत्व स्वीकारतात, समाधी घेतात. वायू हे तत्व कबीर महाराजांचं आहे. कबीर महाराज वायू रूपात विलीन झाले. काय राहिलं? आकाश हे तत्व तुकोबारांचं आहे. आकाश या तत्वात तुकोबार आहे. तेज या तत्वात मुक्ताबाई, वायू या तत्वात कबीर महाराज, पृथ्वी या तत्वात ज्ञानोबा आहे आणि जल या तत्वात नाथ महाराज. हे 5 तत्व या संतांनी 5ही तत्वाला गवसणी घातली. याच्या पलीकडे जी राहते, कोणालाही वाटतं मी तिथं गेलो पाहिजे. अरे जन्माला आलेल्या प्रत्येक कैरीला वाटतच ना मी या झाडाला पिकलं पाहिजे, पण पिकते कधी? तुकोबाराय म्हणतात, मोहरायसी फळे आळदी काही गळती, पक्वदशे थोडी येती, थोडी फळं पिकतात, त्याला आपण काय म्हणतो? पाड. काही बघा शाक म्हणतात. शुद्ध प्रमाणात सांगायचं झालं तर आलाबाई पाडाला पिकला आंबा, त्याला आपण पाड म्हणतो. अहो कोणाला वाटत नाही पिकलेला पाड बाबा. जाऊ द्या. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या, नगरपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या. अनेक माणसं ज्योतिषाचार्यांकडे येताना म्हणता आमचा हात पा आमचं काही होईल का जरा. अरे बाबा, ज्ञानोबारे म्हटले उडी घेताना प्रत्येकालाच वाटतं माझा विजय झाला पाहिजे, पण विजय कोणाचाही होत नाही. ज्ञानोबारांनी विजयाची व्याख्या सांगितली. विजय श्रीच्या पाठी एकुची बैसे, एकच कोणीतरी आहे. विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे. विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे. विरळा पावे
विरळा पावे विरळा पावे. कोणीतरी एखादा आहे, सगळेच तिकडे जात नाही. ज्यांना प्रतिबंध सारता आला, ज्यांना अज्ञान सारता आलं, ते ज्ञानोबापर्यंत जातात, ते भगवंतापर्यंत जातात. मग त्याच्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा. महाराज म्हटले, एक तर देवाचं नाव, नाहीतर संतांचं नाव. हरी हरी म्हणत, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने मायाजाळ तुट येईल. जरा लांब आहे हो, अंतर आहे. तुट येईल, होईल कधीतरी. पण इथं तर काय महाराज, संतांचं वर्णन करावं. आपल्या ज्ञानोबारांचं वर्णन करत असताना, या चार भावाचं वर्णन करत असताना एक आगळं वेगळंच आहे. माया खोटं सेकंदात तर बाजूला करते. सेकंदात जोपर्यंत हे खोटा हे कळत नाही, तोपर्यंत या सगळ्या गोष्टीचा माणसाला धाकच वाटतो. आमचे प्रल्हाद महाराज अपंग होते दोन्ही पायाने. फार गोड उदाहरण सांगायचे. ते म्हटले, खोटी गोष्ट खरी वाटली की त्रास होणार. त्यांनी दिलेलं उदाहरण आहे. काही जत्रा खूप भरायच्या पूर्वी. जत्रा म्हणजे यात्रा वेगळी. आळंदीची काय आहे? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? आळंदीची यात्रा. आणि इतर ठिकाणी भरते ती जत्रा. यात्रेमध्ये कोण कोण येतं? प्रतिवर्षी सनकाधिक यात्रेती उपासक सनत सनातन सनंदन सनत कुमार नित्यशुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्मा स्वरूप आत्मानम स्थितीमध्ये राहणारे गौतम ऋषी सारखे महात्मे यात्रेला येतात. आणि जत्रेला गौतमी येतात. असा फरक आहे. म्हणजे एकदम थोडक्यात सांगायचं झालं तर. दुसरं काय, ते जत्रा भरली. प्रल्हाद महाराज सांगायचे, त्या जत्रेत असं घडलं, एक नातू आजोबाला हट्ट करायला लागला. विदर्भातला होता. आबा मला येऊ द्या ना तुम्ही जत्रेला, मला न्या ना. आता पोरग ते, आई मला खेळायला जाऊ दे ना. जसं हट्ट. आजोबा न्यानो मला जत्रेला. बरं बाबा चल. आणलं त्याला. सारी जत्रा फिरवली. नाना तरीचे खेळण्याचे दुकानं काय ते. त्यात एक खेळण्याचं दुकान त्यानं पाहिलं. तो म्हणे, मला इथून काही घेऊनच द्या. अरे पैसे नाही, घेऊन द्या. बरं बरं, कालच तर कीर्तन केलं तुम्ही, घेऊन द्या मला काहीतरी. बरं बरं, काय पाहिजे तुला? पाहिले त्यात खेळणे. त्यात एक नकली साप होता. यानं तो साप पाहिला. तो म्हणे, हाच घेऊन द्या मला. प्रल्हाद बोलले विदर्भाच्या भाषेत गोड सांगायचे. अरे तो साप काय घेतले का रे? काही कामाची वस्तू घेणं, ते काय घेतं खेळणं? खोटं नाही नाही, तोच पाहिजे. बरं भो घे. दिला घेऊन. हा आबाच्या अगोदर घरी आला. काहून? तो म्हणे, आजीची गंमत करतो जरा. आता बुढी 80 वर्षाची झोपलेली. झोपलेल्या म्हातारीच्या यानं तो साप आणला आणि पोटावर ठेवून दिला. जखड म्हातारी. गेला खेळायला निघून. सुनबाई चहा घेऊन निघाली 4 वाजेला. आणि तिनं तो साप पाहिला. साप पाहताबरोबर जो आरोडी ठोकली, साप साप साप. साऱ्या गल्ली बोळातली माणसं गोळा झाली. कोणी तलवार काढ, भाला काढ, काठी काढ, झाडू काढ, काय असतील नसतील ते सगळे झाले. प्रत्येक गावात देवानं 2-4 माणसं असे पाठवलेले असतात जे त्या गावातले पट्टीतले साप मारणारे असतात. ते सगळे पुढे आले. त्यांना संधीचं आहे तो कोलीत भेटलं ना. साप आला. कुठे साप? तो आहे. सगळे मारणारे पुढे. ती सोन म्हणते, भाऊजी तुम्ही ना तर मोठे मोठे साप मारले आपल्या गावातले, मारा तेवढा. तो म्हणे, बाई साप तर एका रट्ट्यात मरते हा, पण बुडी नाही वाचत. नाही हो म्हणे, सापही मेला पाहिजे आणि आमची म्हातारी वाचली पाहिजे. तिचाही 1500 रुपये महिना चालू आहे. उगाच आमचंही. आता प्रयत्न संपले की माणसं कारण देतात. काल काही वाजवलं नाही हो पाहिजे तसं. तुम्ही सिस्टीम हो. अरे तुझा मूड नव्हता सांग ना. तुम्ही काय म्हणा गाड्या, पण तुमचं काही चालीत मन नव्हतं का? ते काही श्रोते आहेत का तिथं? काय ऐकणार आहेत का? तुम्ही काही म्हणा महाराज, पण रंगलं नाही तुमचं काल जरा. कारण ढकलतात माणसं. साहजिकच मानवी स्वभावाची विशेषता आहे. जेव्हा आपलं काही न्यून राहतं तेव्हा आपण समोरच्यावर ढकलतो. हा साहजिक स्वभाव आहे. मी आपल्याला नैतिकतेनं सांगतो,
कायमच यश आपल्या पदरात घालेल असा काही अमरपट्टा लिहून आलोय का आपण? अपयशाचं सुद्धा स्वीकार करायला माणसाला त्रास होता कामा नये, जेणेकरून आपल्याला पुढं त्रास होणार नाही. कारण कधीतरी अपयश स्वीकारायचंच आहे महाराज, कधीतरी स्वीकारायचं आहे. 10 वर्षाने स्वीकारायचं आहे, 15 वर्षाने स्वीकारायचं आहे. कायम विशाल महाराज खोलेच लोक ऐकतील असं कुठं घडत असतं का? होत नाही. रोज विशाल महाराज खोले जन्माला येत आहे, हे धरून पुढं चालला तर मजा येईल जगायला. नाही तर पुढं काय, आज आहे त्याचा वर्तमान सुखाचा आनंद घ्या. कला, सौंदर्य, सत्ता, शहाणपण, श्रीमंती, मान सन्मान कोणाच्या बापदाद्याची जहागीरदारी थोडीच आहे. मक्तेदारी का त्याच्यावर अधिराज्य गाजवायला? मोठी मोठी माणसं या भूमीनं पाहिलेली आहे. चला थोडं थोडं रोज अपयश स्वीकारू, म्हणजे एकदा मोठं येणाऱ्या अपयशाची जी भीती वाटणार नाही, त्या येणाऱ्या दिवसाचा त्रास आपल्याला होणार नाही. एक गोष्ट फार मोलाची नाही, पण पुढं त्रास होणार नाही. मोठ्याजवळ बसलो की मोठं काय ऐकायला मिळतं. थोडं थोडं यशाबरोबर, थोडं मोठ्या यशाबरोबर थोडं थोडं अपयश सुद्धा पचवत जाऊ, असं ठरून पुढं चालूया. चला, हे जनावर खूप ओरिजिनल आहे, ती मारणारी म्हटली. आम्ही आमच्या उभ्या हयातीत एवढं ओरिजिनल जनावर पाहिलं नाही. दूरच बरं का 10 फुटावर. तुम्ही म्हातारी वाचावी सापही मारावा असं वाटत असेल तर एखादा मांत्रिक बोलवा. तो काय करेल? तो साप खाली उतरू शकतो. त्यानं उतरवला की आम्ही मारला. मांत्रिक बोलावला, त्यानं ओम हिम क्लीम छा छू साऱ्या जेवढ्या पोथ्या होत्या तेवढ्या म्हटल्या त्याच्या घरी. साप कशाला उतरी नो? तो म्हणे हे जनावर खूपच भारी आहे. तुम्ही एखादा बिनवाला बोलवा. बिनवाला बोलावला, त्यानं हिना नगिना दूध का कर्ज, अजून काही तुम्हाला माहिती असलेले सगळे गाणे म्हटले. साप आपलं उतरायचं नाव घे ना बाबा. म्हातारा आलं काठी टेकत, गर्दी कशाची म्हणे गाड्या. अरे म्हणे साप आहे मोठा तुमच्या घरात. साप म्हटलं बरोबर म्हातार म्हणे रे बापा, हा त्याचा खेळ दिसतो नातवाचा, सारखा बाजूला, मी मारतो साप. ते पोरं म्हणत बाबा चांगले चांगले थंडेगार झाले, तुम्ही काय साप मारता? अरे म्हणे मी मेलो तरी बुटी नाही मरू देत, तुम्ही वा बाजूला. म्हातारं गेलं, साप उचलला आणि सांगायला लागला, अरे लटीक येते फेडा तुका म्हणे जाय पिडा, तुका म्हणे जाय पिडा, तुका म्हणे जाय पिडा, लटीक येते फेडा तुका म्हणे जाय पिडा, तुका म्हणे जाय पिडा, तुका म्हणे जाय पिडा. दुःख जात नाही, द्वैत गेल्याशिवाय अद्वैत दिसत नाही, अज्ञान गेल्याशिवाय ज्ञानाकडे मनुष्य जात नाही. हा प्रतिबंध तर सारा, प्रतिबंध सारत नाही. अरे कसं दिसेन ते दिसावं असं वाटत असेल तर प्रतिबंध सार. महाराज उपाय, महाराज म्हटले उपाय, बाप रे बाप, उपाय सगळ्यात मोठा. हे 4 भाऊ अवताराला आले आणि या 4 भावंडांनी निर्माण केला. कोणता कोणता अनुक्रमे बघू. 1 स्मरता निवृत्ती, पावलो विश्रांती, संसाराची शांती झाली माझ्या. निवृत्तीनाथांचं नाव घ्या. निवृत्ती 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 असं म्हणा. तेने मायाजड तुटईल, हा देवाचा प्रसाद आहे, साधूचा प्रसाद सांगतो तुम्हाला. स्मरता निवृत्ती, पावलो विश्रांती, लगेच विश्रांती घेऊन जा. पुढे चला, ज्ञानोबाऱ्यांना राहू द्या थोडस. सोपान काकाकडे चला. सोपान काका म्हणजे सुखाचा निदान तो माझा सोपान, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई. सुख पाहिजे असेल, विश्रांती पाहिजे असेल तर सोपान काकाकडे जा, त्यांचा जप करा. सोपान हे 3 अक्षरे, सोपान हे 3 अक्षरे, जो जप करील निर्धारे, जो जप करील निर्धारे, तया ब्रह्म साक्षात्कारे होय सत्वर जाणीजे, तया ब्रह्म साक्षात्कारे होय सत्वर जाणीजे. 4 भावांचं वर्णन करताना शेवटचं या भंगाचं चरण मला असं वाटतं ऐसी 14 अक्षरे.
जो ऐके कर्ण विवर जो ऐके कर्ण विवरे की उच्चारी मुख की उच्चारी मुखाद्वारे तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेट प्रत्यक्ष भेटे तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एवढं म्हणा. तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे. शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी वर्णन केलं. अहो पण 3च भाऊ झाले ना. मुक्ताबाईचं तर असं फळ आहे. मुक्ताबाई चतुर्विधा जो जप करील सदा तो जाईल मोक्ष पदा सायुज्य संपदा पावे. प्रमाण दिलं, तुम्हाला सोपान काकांचं प्रमाण दिलं, तुम्हाला मुक्ताबाईचंही प्रमाण दिलं. या 3 भावांच्या नावाने एवढं फळ आपल्या पदरात मिळतं. पण विश्वातलं सगळ्यात मोठं फळ जो भक्ती साधने करता प्रतिबंध असलेली माया निवृत्त करायची असेल तर मला असं वाटतं तुम्ही काही करू नका. जप तपानुष्ठान व्यर्थ कासया करणे तीर्थव्रत यम नेम नलगे दैवता धरणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान नलगे वाराणसी मरणे करू नका ते. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजे हठयोग उदपीडन कुंडलिनी कलिमल जल भंग अरे ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडणी करी वन भंग ब्रह्मरेंद्री मी सडे परी मुमुक्षु दंग. म्हणायला एवढं अवघड तर करायला किती असेल. अरे मग सोप्यातलं सोपं सांगा ना. महाराज म्हटलं एक काम करा. जिथं जागा असेल, जिथं वेळ असेल, जिथं निवांत असाल तिथं श्री ज्ञानदेवांचं भजन करा. माया मुळासहित निवृत्त होईल. अभंगाचं पहिलं ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता माया. म्हणत जा सगळे सगळ्या मनाय प्रमाण मना मना माग मना देव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता माया एवढं साधं आहे.
ज्ञानदेव म्हणता माया. फक्त ज्ञानदेव 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 एवढं तुमच्या मुखात आलं. माया गेली समूळ विलया. तिचा लय होईल, मुळासह वर्तमान निवृत्ती होईल. आणि ही निवृत्ती केवळ केवळ ज्ञानोबरींच्या जपानं, ज्ञानोबरींच्या कृपेनं साध्य होते. कृपा या शब्दाचं दुसरं नावच ज्ञानोबर आहे. कृपेला जगामध्ये मिरवायचं असेल आणि मोठेपणा तिचं टिकवायचं असेल तर अजूनही कृपेनं शहाणं व्हावं आणि शहाणं आहे तशी राहावं. तिनं ज्ञानोबरांचा हात सोडू नये. ज्या दिवशी कृपा हा शब्द ज्ञानोबरानं सोडून देईल त्या दिवशी कृपेची सुद्धा किंमत आपल्यासारख्याला राहणार नाही. ज्ञानोबर आहे, ज्ञानोबर आहे म्हणजेच कृपा. गेली समूळ विलय. अरे कंपनीत राहणाऱ्या पोरांना मृदंग आला आळंदीत, कंपनीत कशा माळा आल्या आणि कसं ज्ञानोबर आहे. किती जाती धर्माची लेकरं हे सांगा तुम्ही शिकणारे पोरं इथं. त्या आळंदीचं अवलोकन करा तुम्ही बारकाईने. आजही ज्ञानोबर इथं प्रत्यक्ष साधकाच्या पाठीमागे उभे राहतात. आळंदीचा इतिहास आहे सगळ्यात मोठा. आजवर या नगरीत कोणीही उपवाशी झोपलेला नाही, कोणीच नाही. पहिल्या दिवशी उद्या ओळख असू द्या नसू द्या इथं उपवाशी झोपत नाही कोणी. पंत चक्रांकिताचार माझ्यासारख्याच्या कुठं स्वप्नात ज्ञानोबर यायचे का? परत अंग टाकलं. ज्ञानोबर आहे सोडला नाही पिचा. परत ज्ञानोबर उठवलं त्यांना. अरे विष्णू झोपला काय? उठ पुन्हा. अरे माझं साधक तिथं बसलाय, तुला झोप लागते, घे तुझ्या घरचं काय अन्न असेल तर. मग मात्र ते भानावर आले. नाही नाही काहीतरी आहे. सगळं अन्न ताटात घेतलं. ज्ञानोबरांच्या पायरीजवळ आले हैबत बाबाच्या. तिथं साधक आपलं मान ठेवून पडलेलाच होता. पाला बरोबर गळा 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 डोळ्याला पाणी. विष्णू महाराजांच्या तोनात सेवा केलेली ज्ञानोबरांची. जाता बरोबर विष्णू महाराजांनी त्या साधकाच्या चरणावर दंडवत घातलं. होत नाही. काल ज्ञानोबाराच्या मंदिराचा कळच दिसत नव्हता. मी दीपक महाराजांना म्हटलं प्रदक्षिणा झाली आपली, पण जरा पाच चला हैबत बाबांच्या पायरीपर्यंत जाऊ. मरणाची गर्दी. अरे बाप रे. ज्याला त्याला वाटतं मी ज्ञानोबाराईनं पाहिलं पाहिजे पाहिलं पाहिजे. देव ऋषीश्वर संत महंत सगळ्यांना ज्यांनी ज्ञानोबाराई स्वप्नात आणून दिले हातो आहे. उठला जागा झाला. काय हो महाराज पाया पडताय? भूक लागली का? खूप भूक लागली मला. ताट आणलं तुमच्याकरता, घ्या. अरे बापरे. देव पावला तुमच्या रूपानं. म्हटलं उपवाशी झोपावं लागतंय का? तुमच्या घरून ताट आलं, आनंद वाटला. विष्णू महाराज म्हटले फक्त ताट माझ्या घरचं आहे रे, अन्न ज्ञानोबारांच्या आज्ञेचं आहे. तुझ्याकरता ज्ञानोबारांनी आज्ञा केली मला. स्वप्नात आले ज्ञानोबार आहे. काय त्याचा अधिकार का काय? त्याने ज्ञानेश्वरीची पारायण केले, पाडेचे पाडे म्हटले का, अमृत अनुभव वाचला का, काही हरिपाठाजीवर प्रवचनं केली, काय केलं? काही इंद्रायणी स्नानच केले की काही प्रदक्षिणा केल्या, पंचक्रोशी परिक्रमा, काय केलं त्यानं? केलं काय? पण भुकेल्याला अन्नाच्या रूपाने ज्ञानोबाराय प्रसाद देतात. साधकाला स्वप्नाच्या रूपाने ज्ञानोबाराय प्रसाद देतात. साहित्यकारांकरता ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्रसाद देतात. सिद्धांकरता ज्ञानोबाराय अमृतानुभवाच्या रूपाने प्रसाद देतात. योग्यांकरता ज्ञानोबाराय चांगदेव 65च्या रूपाने प्रसाद देतात. तुमच्या माझ्यासारख्या कोळ्या कोळ्या लेकरांकरता ज्ञानोबाराय अभंगाच्या द्वारा प्रसाद देतात. आणि ज्यांना प्रारंभीच परमार्थ करण्यात आनंद आहे, या कोळ्या कोळ्या लेकरांना प्रारंभीची उपासना करायची, ज्ञानोबाराय त्यांना हरिपाठाच्या रूपाने प्रसाद देतात. कोणाला सोडलं सांगा ना. एखादा म्हणा ना मला दिलं नाही. असा माणूस नाही या जगाच्या पाठीवर ज्याला ज्ञानोबारांनी दिलं नाही महाराज. फक्त आपल्याला ते कळत नाही, हे मोठं दुर्दैव आहे. तर ज्ञानोबारांनी दिलं नाही असं माणूस नाही. प्रत्येकाला ज्ञानोबाराय देतात, दिलंय.
भजन्ति ये यथा देवान देवापि तथैव तान सैव कर्म सचिव साधो दीनवत्सलः. पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे तैसा पुढे संकटे पुढीला जेणे. पायात काटा गेल्यावर डोळ्याला कुठं निरोप द्यावा लागतो का वेड्या की पाणी उद्या हो पायाला त्रास झाला. अरे जगातल्या वेदना झाल्यावर ज्याच्या डोळ्याला धारा लागतात आपले पाय जर आपले असतील तर आपला डोळा ज्ञानोबा आहे एवढं ध्यानात ठेवा. आपलं ज्ञानोबारांचं नातं तूट आहे का निम्न भरली या उन्हे पाणी डळोची नेणे ज्ञानोबा म्हणतात. तेवी श्रांता तोषणी जाणे सामोरे जया. खड्डा भरल्याशिवाय नदी जशी पुढं जात नाही तसं साधकाचं भलं केल्याशिवाय ज्ञानोबा पुढंच जात नाही. इतकी दया इतकी करुणा केवळ आणि केवळ ज्ञानोबारांच्या जवळ आहे. पण तरी ज्ञानोबा का हो आता 729 वर्ष होत आहे काय माणसं वाऱ्या करता आजही. अरे कारण आहे त्याचं. निवृत्ती सखा माझा दीन दयाळ श्री गुरु. अलंकापुरी स्थापियला दिदला विठ्ठल उच्चारू. आ समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष तरू. समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष तरू. जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घट स्थिरू. 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 हळूहळू गळती गळे गळो लागली सकळे उच्चारिता कृष्ण तवरी कीर्ती घट स्थिरू. जववरी चंद्र सूर्य तवरी कीर्ती घट स्थिरू. जववरी चंद्र सूर्य तवरी कीर्ती घट स्थिरू. जववरी चंद्र सूर्य तवरी कीर्ती घट स्थिरू. हळूहळू गळती गळे गळो लागली सकळे उच्चारिता कृष्ण नाम भेने पाळी जकळी काळे. हळूहळू गळती गळे गळो लागली सकळे उच्चारिता कृष्ण नाम भेने पळती कळी काळे. अरे इथं कडी काढ थरथर थरथर कापतो तू मायेचं काय लावलं बे. ही समूळ जाय समूळ विलया फक्त ज्ञान देव कोणाचं. अरे जीवा करता मायेचं बंधन निवृत्त करतील यात काय अडचण आहे. त्या रेड्याला किती बंधन होते. त्या भिंतीचा आणि या ज्ञानाचा आणि या बंधनाचा काय संबंध आहे. ज्ञानोबर तिचं भलं करतात. तुझं काय संत महिमा वर्णो किती निर्जीव चालविली भिंती. आजही ज्ञानोबर यांच्या भिंतीचं अहो कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात वर्णन करावं लागतंय. धाडसानं प्रमाण म्हणतो आपण सायन्सच्या युगात काय ताकद आहे काय श्रीमंताची पोरं आहे आपण. दाखवा असा एखादला जगातला मर्द की या कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात असं काहीतरी चमत्कार घडलाय तो धाडसानं सांगेल. जेलमध्ये टाकतील लोक फटके हाणून. अज्ञान पसरवता अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन करता. पण एक माईचा लाल पृथ्वीवर असा नाही की जो ज्ञानोबरांची भिंत मान्य करत नाही रेडा मान्य करत नाही. हीच ज्ञानोबरांची कृपा आहे. हेच ज्ञानोबरांचं मोठेपण आहे. सामान्य संत आहेत का ते. निर्जीव चालविली भिंती काय संबंध आहे तिचा. देवाच्या पुढचं पावलं हे. देव फक्त मुकम करोती वाचालम मुक्याला बोलवतो. पंगुम लंग इथे गिरीम पांगल्याला चालवतो. यत्कृपा तमहम वंदे परमानंद माधवम. अरे मुक्याला नाही रेड्याला बोलवलं आणि पांगल्याला नाही भिंतीला चालवलं. देवा ठेव न झाकून आपलं झाकली मूठ 1.25 लाखाची रे. ज्ञानोबरांच्या पुढं तुझं चमत्कार तुझी कृपा काढत जाऊ नको देवा. अरे तुला बाबा तूच दिलंय ना हे वैभव ज्ञानोबर आहे ना. कारण सगळं जे काही केलं परमात्म्याने इथल्या समाधीची जागा इथलं वर्णन आता ज्ञानोबा पंढरपूरला तयार होते. ज्ञानोबा भगवंताजवळ गेले. या वारीच्या आधीचे 15 दिवस वाचा जरूर वाचा एकदा. उद्या समाधी सोहळा ज्ञानोबारांचा काहीच करू नका. इकडं तिकडं फिरल्यापेक्षा ज्ञानोबारांचं समाधीचं प्रकरण वाचा. का इतका भाव आहे त्याच्यात.
स्वतः ज्ञानोबरे भगवंताशी संवाद साधतात तेवढा वाचा, तेवढा 1-2 मिनिटात सांगतो सेवा आवरतो. काय म्हणतात? ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी, समाधान तुची होसी परी समाधी तुझ पाशी घेईन देवा. तुझ्यापासून नाही रे विभक्त व्हावं वाटत पांडुरंगा. मायबापाच्या मांडीवर काही खेळता आलं नाही, सगळे लाड तूच पुरवले. आता असं वाटतं समाधीच्या वेळेला, थांबायच्या वेळेला आम्हाला दूर लोटू नको, राहू दे मला इथं. खूप पंढरपूर आवडते मला. त्यावेळेला भगवंत ऐकत होते सगळं. आवडते? हो आवडते. बर, पुढं आणखी काय हवंय तुम्हाला? न लगे मज मुक्ती, न लगे मज भुक्ती, तुझ्या चरणाची आरती थोराती. काही नको देऊ, तुझी कृपा आमच्यावर राहू दे. तर तुम्हीच तर प्रत्यक्ष कृपा आहे. कृपेसी स्वतंत्र जन्म नाही, कृपा वसे तो साधू पाही. कृपा वसे संतांच्या देही, त्यांची नीती ठाऊकी, त्यांची नीती पाही दाटुकी जगी. नाथ महाराज भागवतात बोलतात, कृपेला काय स्वतंत्र जन्म लागतो का? तुम्ही म्हणजे कृपा. देवा, जसा बोलण्यात सगळ्यांना फिरवतो तसा आम्हाला कृपा करून फिरवू नको. खरंच मला तुझ्याजवळ स्थान दे. नाही माऊली. काय म्हणतात भगवान ऐका. ऐके गा ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती. तू एक काम कर, पुसशी जे आरती ते कळली मज. तुझं म्हणणं माझ्या लक्षात आलंय, पण इथं नाही. धन्य धन्य ज्ञानेश्वरा, पुण्यभूमी समाधी स्थिरा. कृष्ण पक्षी तुझं निर्धारा, भेट देत जाईन. हॉस्टेलला घातलेलं पोरग म्हणतं मी राहत नाही, आणि माय म्हणते भाऊ राहणं मी येत जाईन तिथं तुझ्या भेटीला. तशी लहान लेकराची जशी समजूत काढतो तशी भगवंत समजूत काढतो. मी येत जाईन ना, तुम्ही थांबा तिथं, मी येत जाईल, काही काळजी करू नका. पंढरी कार्तिक शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल शरशी. दुसरी कृष्ण पक्षी निर्धारिसी तुझच दिदली असे. अहो पुढची एकादशी तुमची, शुद्ध आमची, वद्य तुमची. तुम्ही इकडं नाही आला तरी चालेल, पण मी वद्यवारी आळंदीची कधी चुकणार नाही. मी वद्यवारी कधी मुक्ताईनगरची चुकणार नाही. मी वद्यवारी कधी त्र्यंबकेश्वरची चुकणार नाही. मी वद्यवारी कधी सासवडची चुकणार नाही. मी साधकांना विनंती करतो, कुठंच जाऊ नका. 15 दिवसातून एक वारी देवाची नाही झाली आपल्याला, तर महिन्यातून एक वारी संतांची करा. देव आपल्या जवळ नसेल, आपल्या गावात पांडुरंगाचं दर्शन घ्या. पण वद्यवारीला 4 विभागात 4 संत आहे. निवृत्तीनाथ नाशिककरांनी त्र्यंबकला वद्यवारीला गेलंच पाहिजे. मी विश्वासानं धाडसानं सांगतो, वद्यवारी जेवढी मुक्ताबाईची भरते तेवढी कोण्याच संताची भरत नाही. इतकं वैभव आहे मुक्ताबाईच्या वारीला. तुम्ही वद्यवारीला येऊन बघा, दोन्ही मंदिरला, हो जुने मंदिर नवीन मंदिरला आता केलेलं आहे. म्हणे नामयाचा नारा नम नमाझे ज्ञानेश्वरा. ज्या ज्ञानोबारायांचं नाव घेता घेता एवढंच सगळं मिळतं, त्या ज्ञानोबारायांच्या चरणी आमचा नमस्कार असो, मस्तक असो, दीनरजनी. नमो ज्ञानेश्वरा म्हणा सगळ्यांनी एकदा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. सोबत म्हणा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवा, जगदोद्धारा लागी धरिले अवतार. मिरविला बळीवार सिद्धाईचा, जळा शरणागत मनवी आपुला. संती नरविला घेऊन मुक्ताबाई नमो. आद्यत्रय जननी देवाची विठोबार माई. ज्ञानदेव म्हणता माया, गेली समोळ विलया. अहो ज्ञानदेव म्हणता म्हणता माया जाते, तर लाईनचं काय लावलं तुम्ही? लाईट गेली त्याला काय फार असं खंत मानून घेऊ नका की मध्ये मध्ये लाईट गेली. रमेश महाराज तुम्ही तर मानूच नका. काय त्याला असंही कधीतरी आपण केलंच पाहिजे ना. एरवी आपण चांगल्या सिस्टीमला चांगली, ही सिस्टीम गोडच आहे, पण न खंड पडता असं सगळं करतच असतो कधीतरी. असंही उद्या बाबा आमची जिरली त्यात. म्हणे नामयाचा नारा नम नमाझे ज्ञानेश्वरा. संत महिमा वरुणू किती, निर्जीव चालविली भिंती. म्हणतो आपण दरवर्षी म्हणतो, तेच काय ऐकायचं. तुम्हाला खूप सारं नवीन ऐकायचं. संतांचं ऐकत ऐकत आपल्या आयुष्याचं खरोखर फलित होऊ शकतं. आणि ते फलित करून घ्यायचं असेल तर आपल्याला ज्ञानोबारांच्या दिशेनं चला, आपलं भलं होईल. जर जात असाल तर क्रांती होईल, नाही गेलात तर परिणाम भोगावा लागेल. काय परिणाम आहे तुमची इच्छा आहे त्याच्यामुळं माझा नाही इलाज आहे. चला
संतांचा ऐका बल होईल. इकडे बसा ना मग, दोघही बाजू. संतांचं ऐकत ऐकत कल्याण होईल जीवनाचं. हो होईल. कोणाकोणाचं झालं? अहो सगळ्यांचं झालंय. हे काय बोधे बाबांचं ऐकताना या गुरुजींचं कल्याण झालं की नाही? बघुरे गुरुजींचं हे काय ज्ञानोबारांच्या भूमीत राहिले रविवांचं कल्याण, आपलं कल्याण झालं ना सगळ्यांचं. कोणाला मान्य नाही आपलं कल्याण झालं नाही. तुम्हाला एक सांगू का, वारकरी संप्रदाय खंत मानायची, जरा चढाओढ, थोडंसं स्पर्धात्मक तुलनेची जेव्हापासून लोक विचार क्षमता धारण करायला लागले तेव्हापासून ज्ञानोबाराच्या कृपेचा आनंद साधकाला घेता येत नाही. आपापल्या पूर्वजन्मानुसार पूर्वकर्मानुसार ज्ञानोबारांची कृपा आपल्या सगळ्यांवरच आहे ना. कदाचित एखादं मोठं लेकरू असेल, एखादं लहान असेल, पण लेकरूच आहे ना. आईला कुठं लहान आणि मोठं असतं का? त्यामुळे ज्ञानोबारांची कृपा आहे. त्या कृपेचा वर्षाव असाच आपल्या आयुष्यावर सदैव होत राहो ही प्रार्थना करूया. ऐकत राहा, ज्ञानोबारांचं बल होत राहील. अन्यथा परिणाम बघा. काय परिणाम? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल खोटे तुमचे वर्तमान खोटे. टाळी टाळी सब एक साथ. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. दादा लटिके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटिके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. दादा लटिके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारी. माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची बाजी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची माझ्या
फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डोर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डोर 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 फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका माऊली हे सगळं घरी रोज आहे का? ताण घेऊ कोणाकोणाचा ताण घेता इथं किती नीट वागलो तरी 40% समाज आपल्या कायमच विरोधात असतो. ताण घेऊ नका कितीही चांगलं वागा 40% माणसं तुम्हाला नावं ठेवणार. म्हणून आपला रोज आनंद घ्या रोज हसा स्वतः हसा. कपडे बिपडे सोनं नाणं गाड्या बिड्या शेती बिती एकदम ब्रँडेड ठेवा. फार ताण घेऊ नका लोकांचा एकदम व्यवस्थित. फक्त चोरी जारी मांस मदिरा सट्टा पत्ता जुगार याचा बट्टा डाग त्याला लागू देता कामा नये. प्रवेशिकेत असलेल्या अनेक मंडळींना नवीन वारकऱ्यांना माझी विनंती आहे आणि आपले सगळ्यांकरता प्रार्थना करू माऊली कधीतरी समूळ माया आमचीही दूर करा आणि तुमचं खरं नाव आमच्या अंतःकरणात धारण करू देत. ओठातलं आमच्याही पोटात जाऊन आमचं भलं होऊ देत. एवढी प्रार्थना या निमित्ताने करूया. सगळ्या साधकांच्या मायबापांच्या चरणी प्रणाम. काही नावं माझ्याकडून नाही घेतले पण तुम्ही माझ्या भावासारखे आहात. माझ्यावर तुमचं नितांत प्रेम आहे. वर्षभर सगळी मंडळी जो होतो तिथं दिनेश बोकालचा प्रवास करून भजनाला आले आळंदीत तिथं सेवा केली. कृष्णभाऊ काल 11 तास पकवास बाजूला भरत बनी भजनच चाललेलं. आमच्या कृष्णभाऊंना कधी फोन लावा चालूच आहे कुठंतरी. अरे जिथं मिळेल लोक असोत नसोत आपलं ज्ञानोबाऱ्यांनी दिली ना कला ती सेवा आपली करत राहायची. आपल्या बोटातली जे पाटव्य आहे ते ज्ञानोबारांचं आहे. बोटं तर प्रत्येकाला आहे पण ती फिरण्याची जी ताकद जी अनुभूती ती ज्ञानोबारांच्या कृपेमुळे येते. तुम्हाला परमेश्वराची ज्ञानोबारांची अशीच ऊर्जा प्राप्त राहो ही प्रार्थना करतो. ही कीर्तनाची ताकद आहे की 2-2.5 तास माणसं उभी राहतात. ही विशाल महाराज कोलींची नाही या वारकरी संप्रदायाचीच ताकद आहे. त्यामुळं वैभव आहे वारकरी संप्रदायात. सगळ्यांना धन्यवाद. खूप प्रणाम आहे तुमच्या सगळ्यांच्या चरणी. मोठ्या प्रेमाने एकदा सगळ्यांनी म्हणा ओम नमो चितकला संत मुक्ताबाई. ओम नमो चितकला संत मुक्ताबाई. ओम नमो चितकला संत मुक्ताबाई. ओम नमो गाडी वाजवा माऊली सगळ्यांनी म्हणा संत मुक्ताबाई. ओम नमो चितकला संत मुक्ताबाई. ओम नमो चितकला संत मुक्ताबाई. नमो चितकला संत मुक्ताबाई. ओम नमो चितकला संत मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताई योग माया मुक्ताई ब्रह्मचितकला मुक्ताई श्री संत मुक्ताई. आदिशक्ती मुक्ताई योग माया मुक्ताई. आडवाजवा माऊली बोला 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 बोला. मुक्ताई श्री संत मुक्ताई. अहो एका मुक्ताबाईच्या नावात सकल संतांची नाव आहे म्हणून म्हणा योग माया मुक्ताई ब्रह्मचितकला मुक्ताई श्री संत मुक्ताई आदिशक्ती मुक्ताई. योग माया मुक्ताई ब्रह्मचितकला मुक्ताई श्री संत मुक्ताई.
मुक्ताई प्रेम मूर्ती मुक्ताई कृपा सागर मुक्ताई करुणा घन मुक्ताई ज्ञानेश भगिनी मुक्ताई प्रेम मूर्ती ओ कृपा सागर मुक्ताई करुणागन मुक्ताई श्री ज्ञानेश भगिनी मुक्ताई माऊली माझी कृपा सागर मुक्ताई करुणा घन मुक्ताई ज्ञानेश भगिनी मुक्ताई माऊली माझी मुक्ताई आदिशक्ती मुक्ताई जगन्माता मुक्ताई योगमाया मुक्ताई ब्रह्मचित्कला मुक्ताई आदिशक्ती मुक्ताई जगन्माता मुक्ताई योगमाया मुक्ताई माऊली माझी मुक्ताई नमन माझे ज्ञानेश्वराया कमी थोडंसं नमन माझे ज्ञानेश्वरा संत महिमा वर्णू किती संत महिमा वर्णू किती नमन माझे ज्ञानेश्वरा नमन माझे ज्ञानेश्वरा संत महिमा वर्णू किती संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती निर्जीव 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 चालविली निर्जीव चालविली निर्जीव चालविली निर्जीव चालविली निर्जीव चालविली
चाल भिरी भिंती निर्जीव चाल निर्जीव एक 5 मिनिट सगळ्यांनी आहे तिथं थांबा. असे गेट मधून जाता येत नाही. 5 मिनिट फक्त चालू होईपर्यंत आपण. चालविरी भिंती
निर्जीव चालविली भिंती संत महिमा वर्णो किती